सांगली महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजप आली, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये मोठी चुरस असल्याचं दिसून येत आहे। सांगली महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपने प्रचंड आघाडी प्रचारात घेतली असून भाजप उमेदवार धीरज सूर्यवंशी, संजय यमगर आदींसह उमेदवारांसाठी पंचशील नगरमध्ये पैलवान दिलीप सूर्यवंशी यांनी जाहीर सभा चांगलीच गाजली। पैलवान दिलीप सूर्यवंशी यांनी आघाडीचा चांगला समाचार आज सभेत घेतला। मी प्रत्येक समाजाला या ठिकाणी स्थान दिलेलं आहे। दुसरा समाज म्हणजे आपला मुस्लिम बांधवाचा समाज आहे। कोण जर तुम्हाला सांगत असतील की भारतीय जनता पक्ष हे जातीवादी पक्ष आहे, हे जातीवादी पक्ष नाही। मी आज स्वाभिमानाने सांगतो की सांगली मिरज मतदारसंघामध्ये 9 मुस्लिम समाजाला तिकीट दिलेले आहेत। तर या मुस्लिमच्या सगळ्याची मराठा, धनगर, मुस्लिम, इतर मागासवर्ग आणि सर्वच माझे जात-पात धर्मवाले आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून मला यावेळेला ताकद द्या। या पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत खरोखरच या महापालिकेवर भाजपचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या काळामध्ये या भागातील आपल्या उमेदवाराला एक कुठलं तर मोठं स्थान मिळेल, ही तुमची ताकद आहे। जे स्थान मिळेल ते चांगलं स्थान मिळेल। आतापर्यंत मला पण स्टँडिंग सभापती तुम्हीच बनवलेलं आहे। याच्या पुढच्या काळामध्ये चांगलं आपल्याला पद मिळेल तर तुम्ही सर्वजण या पाठीशी राहा आणि येणाऱ्या 1 तारखेला परत एकदा सांगतो, येणाऱ्या 1 तारखेला कमळाचं बटन दाबून चारीच्या चारी उमेदवार निवडून द्यावी अशी विनंती करतो। तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अजित सूर्यवंशी यांनी लढाई धनशक्ती विरोध जनशक्ती अशी असून विकासाला मत द्या असे मत व्यक्त केलं। क्रमांक 12 मधून मी अजित मोहनराव सूर्यवंशी ड गटातून उभा आहे। गेल्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये गेल्या 15 दिवसामध्ये 1-2 महिन्यामध्ये त्या भागात परिस्थिती बघित असताना या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे। तर मी या प्रभाग 12 मधील नागरिकांना सांगू इच्छितो, या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा हे तुमच्या सर्वांच्या प्रभाग क्रमांक 12 मधील मतदारांच्या विश्वासावर मी ही लढाई करत आहे। सध्या भाजप व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये मोठी चुरस व टक्कर पाहायला मिळते आहे।